पांडुरंग पांडुरंग विठला विठला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठला पांडुरंग विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. तर भावांनो आता येणारी इलेक्शनाविषयी प्रत्येक न्यूज चॅनल म्हणणार आमचा सर्वे. प्रत्येक जण सर्वे गाजवण्यासाठी आपली चॅनलवर जेवढ्या तेवढ्या मुलाखत देणार. परंतु बाबांनो जे आम्ही सांगाल तेच खरोखर सत्य घडणार. आणि हे काय आम्ही काय आमच्या तोंड सांगत नाही. आम्ही जे सांगणार आहे ते पुढून आलेल्या देवाचा कौल आहे. आणि त्या कौलचं आमच्या डोक्यात दिलेल्या देवाने प्रकाशाचं आम्ही काम पुढे करणार आहे. आणि आम्ही सर्व काय सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जिंकणाऱ्या येणाऱ्या प्रचाराविषयी आम्ही जे काय सांगणार आम्ही जे काय सांगणार पांडुरंग विठला पांडुरंग विठला. तर भावानो उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि बच्चू कडू आणि धनंजय पाटील असे हे तिसरी आघाडी बनेल. तिसरी आघाडी बनल्यानंतर त्यांचा विजय निश्चित होणार. आणि येणाऱ्या मुख्यमंत्री पदाचा चेहराही संभाजी राजे असतील. उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा हा बच्चूभाऊ कडू असतील. अशा पद्धतीने यांचं सरकार महाराष्ट्रात बनेल. आणि आपल्या महाराष्ट्रात चाललेला भ्रष्टाचार विरोध आणि सर्वांच्या गोरगरिबांच्या कल्याणाच्या शेतकऱ्याच्या प्रश्न सोडवण्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल. आणि गोरगरिबांना न्याय निवडून देण्यासाठी हे सरकार लवकर येईल असा वरल्या देवाने दिलेला कौल आहे. तरी ह्या कौलावर किती लोकांची प्रतिक्रिया येईल याचं मला काय माहीत नाही. पण जे होणार आहे ते सत्य होणार आहे. आणि ह्या दोघा नेत्यांनी आणि ह्या दोघांच्या पक्षाला जरांगे पाटलांचा फुल पाठिंबा असेल. आणि या पाठिंब्यामुळे ह्यांचं सरकार निवडून येणं 100% गच्च आहे. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग विठ्ठला जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला पांडुरंग पांडुरंग विठ्ठला. तर भावांनो फार मोठा हा एक प्रश्न येणार आहे.